भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर रेबीज लसीचे सर्व डोस घेऊनही चिमुरडीचा मृत्यू। ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर महिन्याभराने 6 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे। वेळेत उपचार आणि रेबीज प्रतिबंधक लसीचे सर्व डोस घेऊनही तिचा जीव वाचू न शकल्याने कुटुंबियासह वैद्यकीय क्षेत्रातही तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। निशा शिंदे असे या चिमुरडीचे नाव। 17 नोव्हेंबर रोजी ती घराबाहेर खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्या खांद्यावर व गालावर चावा घेतला। घटनेनंतर कुटुंबियांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निशाला रेबीज प्रतिबंधक लसीचे सर्व अनिवार्य इंजेक्शन वेळापत्रकानुसार देण्यात आले। उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर होती आणि 3 डिसेंबर रोजी तिने आनंदात आपला वाढदिवसही साजरा केला। मात्र 15 डिसेंबर रोजी लसीचा शेवटचा डोस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती अचानक बिघडली। तिला तीव्र ताप आणि डोकेदुखी सुरू झाली। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिच्या वागण्यात अचानक बदल झाला। ती अस्वस्थ व आक्रमक वागू लागली। प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारांसाठी मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला।